नमस्कार. जय हिंद. ई ऑफिसद्वारे प्रभारी अधिकारी यांच्याकडे आलेल्या पत्रावर ई साईनद्वारे कशी स्वाक्षरी करायची आहे याविषयी मी माहिती आता या व्हिडिओमध्ये सांगत आहे. जी फाईल आपल्याकडे स्वाक्षरीसाठी आलेली आहे ती इनबॉक्स मध्ये आलेली असेल. आलेली फाईल आपण ओपन करावी. फाईल ओपन केल्यानंतर हे जे 3 नंबरचे ऑप्शन आहे ड्राफ्ट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याकडे जे स्वाक्षरीसाठी पत्र आलेले आहे ते पत्र दिसेल. ड्राफ्ट नंबरवर क्लिक करून पत्र ओपन करावे. पत्र ओपन केल्याच्या नंतर आपल्याकडे याप्रमाणे आलेले पत्र दिसेल. हे पत्र अगोदर अप्रूव्ह करायचे आहे. अप्रूव्ह करून येस करायचे आहे. येस केल्यानंतर या ठिकाणी एक खाली सही करण्याचे 3 ऑप्शन दिसत आहे. ई साईन, डीएसई साईन आणि इंक साईन. आता मी तुम्हाला ई साईन कशी करायची आहे ते सांगणार आहे. यासाठी ई साईन या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि यानंतर कस्टम विथ ओटीपी या ऑप्शनवरती क्लिक करायचं. डिफॉल्ट या ऑप्शनवर क्लिक करू नये, कारण डिफॉल्टवर क्लिक केल्याच्या नंतर लेटरच्या डाव्या साईडला एकदम बॉटमला सही होते. त्यासाठी कस्टम विथ ओटीपी या ऑप्शनवरती क्लिक करायचं. कस्टम विथ ओटीपी ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे पेज ओपन होईल. ज्या ठिकाणी आपल्याला सही करायची आहे त्या ठिकाणी असे बॉक्स तयार करून घ्यावे आणि साईन वर क्लिक करायचे आहे. साईन वर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या आधार कार्डचे सर्वात शेवटचे 3 अंक या ठिकाणी टाईप करायचे आहे. टाईप केल्यानंतर ओके वर क्लिक करायचं आहे. ओके क्लिक केल्याच्या नंतर आपल्याकडे आधारद्वारे ओटीपी पाठवला जाईल. या ठिकाणी गेट ओटीपी हे जे ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं. गेट ओटीपी वर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याकडे ओटीपी येईल. ओटीपी आल्याच्या नंतर ओटीपी या ठिकाणी इंटर युअर आधार ओटीपी या बॉक्समध्ये ओटीपी टाईप करून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर याप्रमाणे आपली ई साईनद्वारे सही होईल. ज्याप्रमाणे आपण डीएससी द्वारे सही करतो सेम त्याचप्रमाणे सेम तीच सही ई साईनद्वारे सुद्धा होईल. अशा प्रकारे आपण ई साईनद्वारे सही करायची आहे. धन्यवाद.